नाही, मला पुन्हा भास झाला का? की नमस्कार. मोर्या भाऊनी हा कागद तुम्हाला द्यायला सांगितला होता. काय झालं? अहो, हे शोभन उठ. सावकाश सावकाश. अहो, वहिनी, एवढा त्रास माझ्यासाठी? मला कसला त्रास झालाय भाऊजी? भाऊची तब्येत बरी नसताना वहिनीचं काम वाढतं, कमी होत नाही. सोपान, अरे आपण एकमेकांसाठीच तर आहोत. दादा, एवढं सगळं माझ्यासाठी का करता तुम्ही? कारण लाडका भाऊ आहेस तू माझा, जीव की प्राण आहेस. हिशोब ठेवून कुठलंही नातं जपता येत नाही. नातं असेल ना तर सेवा आपोआप होते. भाऊजी तुम्ही व्हाल बरे, आम्ही दोघं आहोत ना, काळजी करू नका. हाय ग, दमलो. सोपान, पाना घे. दादा, दादा, त्या विंचवाने मला दंश केला नसता, पण त्याने तुला दंश केला. तू का मध्ये पडलास? अरे मी नसतो आलो ना तर त्यानं तुला दंश केला असता. अरे पण दादा, भेट. सोपान, वाटणी करायची ना तुला जमिनीची? ठीक आहे, जशी वाटणी तुला करायची तू करू शकतोस. जी शेत जमीन तुला आवडते, जी तुला सोयीची वाटते, तू ती घेऊ शकतोस. माझा काहीही आक्षेप नाहीये. म्हणजे दादा, मी माझ्या मनाप्रमाणे निवड करू शकतो? हो, अरे भाऊ आहेस तू माझा. सोपान, हिशोबाच्या काट्यावर मी कधीच नातं मोजत नाही. आणि हो सोपान भाऊजी, सुमित्रा, ती वाटणी आपण फक्त कागदावर करतोय हा. म्हणजे उद्या जाऊन कोणी काही विचारलं कायद्याच्या भाषेत तर उत्तर द्यायला काहीतरी असावं म्हणून. बाकी मनाने जे तुमचं आहे ते आमचं आहे आणि जे आमचं आहे ते तुमचं आहे. वहिनी, माझ्यावर एवढा विश्वास? हा फक्त विश्वास नाहीये सोपान, तर हे आपले पण आहे. आणि एक गोष्ट लक्षात ठेव, वाटणी नेहमी संपत्तीची होते, नात्यांची नाही. आज फक्त जमिनीची वाटणी करतोय, उद्या आपल्याला सुख दुःख वाटायची आहेत. आयुष्यभर एकमेकांच्या पाठीशी उभं राहायचंय. दादा, वहिनी, तुम्ही हे सगळं माझ्यावर सोडताय, मी हा विचारच केला नव्हता कधी. अरे विचार करण्याची काही गरजच नाही सोपान. भाऊ आहेस तू माझा, आणि हे सगळं जे काही आहे ना ते तुझंच आहे.
आज मला कळलं ग. मी सुपीक आणि पाण्याजवळच्या जमिनी घेतल्या आणि दादाला पडी आणि रखरखीत जमिनी दिल्या. अगं पण एका शब्दानेही तो कधी बोलला नाही ग. मी किती स्वार्थी आहे ना. लाज वाटते मला माझीच. आज मला कळतंय त्यांनी कोणताही हव्यास केला नाही म्हणूनच तो आनंदी होता. पण माझा हव्यास संपतच नव्हता. एवढं सगळं असून कायम दुःखीच होतो मी. आणि म्हणूनच आपली ही अशी अवस्था झाली आहे. तुमच्या तोंडून हे शब्द ऐकून किती बरं वाटतंय म्हणून सांगू. खरंच अगं ज्या दादाने माझ्यासाठी एवढं सगळं केलं, मी काय केलं? त्या दोघांचा खून करायला सांगितलं मी. काय? अहो हे काय म्हणताय तुम्ही? अगं माझ्यासारखा करंटा मी. आणि म्हणूनच तुमच्या दोघांची अशी अवस्था आहे. माझ्या पापांची शिक्षा तुम्हाला भोगायला लागते. पण सुमित्रा मी पळणार नाहीये. मी माझ्या चुका सुधारेन आणि जे चुकले त्याची किंमत मी फेडेन. सुमित्रा, अगं हव्यासाने मिळालेल्या गोष्टी क्षणभंगूर असतात ग. आणि ते आता मला पटले. स्वामींनी सांगितलं होतं. मला माझी चूक कळाली. स्वामी देवा, स्वामी तुम्ही इथे? सोपान, मला खात्री होती की तुम्ही इथे याल म्हणून. उपरती झाली, मनातला अंधकार दूर झाला की पावलं आपोआप योग्य दिशेने वळू लागतात. स्वामी, माझ्या पतीला क्षमा कर. हवं तर मला बरं करू नका, पण माझ्या गणूला बरं करा. त्याचं आयुष्य असं अंधारात ठेवू नका. त्याला त्याची दृष्टी परत द्या. तुमचे भोग संपले. ज्या क्षणी सोपानला उपरती आली त्याच क्षणी पापांचा प्रभाव तुमच्या कुटुंबावरून संपला. गणू, शिव शंकर शंभू. स्वामी आजोबा, मला सर्व दिसतंय.
दिसतंय. सुमित्रा, हे घे. या पादुकांवरचा चंदन जिभेवर ठेव. स्वामी, वेदना कमी झाल्यात. मला बरं वाटतंय. गणू, गणू, मला बरं वाटतंय. स्वामी, मी एवढा वाईट वागूनही तुम्ही आमच्यावर कृपा केलीत. तुमच्या कृपेने हे दोघे बरे झाले. पण मी माझ्याच भावाला आणि वहिनीला मारून टाकलं. मी खुनी आहे, मी पापी आहे. स्वामी, मला शिक्षा द्या. स्वामी, मला शिक्षा द्या. सोपान, तुला शिक्षा देण्याचा अधिकार आम्हाला आहेच, पण तुला शिक्षा आम्ही देणार नाही, तर ते दोघं देतील. या रे. दादा, वहिनी, स्वामी, हे खरं आहे का की मला पुन्हा भास होतोय? खरंय, हा भास नाहीये. सोपान, तुला उपरती झाली ना, हो दादा. तेच आमच्यासाठी सगळ्यात मोठं समाधान आहे. दादा, बरं झालं तुम्ही जिवंत आहात. हे सगळं स्वामी कृपेनी झालंय. स्वामींनी आम्हाला काहीच होऊ दिलं नाही. पश्चात्तापाने उलावलेलं मन परमेश्वराची कृपा ओढवून घेता. उपरती हीच खरी शिक्षा आणि हीच खरी मुक्ती. शिव शंकर शंभो. स्वामी, 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 आपण इथे? आम्ही आमच्या खऱ्या भक्तांवर कधीच कुठला अनिष्ट ओढवू देत नाही. तुमच्यावर देखील हल्ला होऊ दिला नसता, पण याच हल्ल्याचा पुढे जाऊन सोपानला पश्चात्ताप होणार आहे आणि त्यातून तो सुधारणार आहे, म्हणून आम्ही हे घडू दिला. स्वामी, तुमची कृपा आमच्यावर आहे, हेच आमचं सर्वस्व आहे. स्वामी, आमचा श्वास, आमचं आयुष्य आपल्या चरणी. सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय. शिव शंकर शंभो. स्वामी, आज तुम्ही फक्त मला वाचवलं नाही, तर मला माझ्याच पापांच्या नरकातून बाहेर काढले. नाहीतर मी आयुष्यभर स्वतःला कधीच माफ करू शकलो नसतो. श्वास चालू राहिला असता, पण जगणं संपलं असतं.
स्वामी स्वामी, मी माझ्या हव्यासाने, माझ्या स्वार्थाने तुमच्या प्रेमाला अपराधी ठरवलं. स्वामी, भाऊ होतो तुमचा, पण आता माणूस म्हणूनही राहिलो नाही. मला माफ करा आणि मला शिक्षा द्या स्वामी, म्हणजे मला आयुष्यभर आठवण राहील की मी कोण होतो आणि मला काय व्हायला हवं होतं. स्वामी, सोपान, तुझी शिक्षा अशी नाही की तू एकटा भोगशील. ही शिक्षा अशी आहे की तुला आयुष्यभर माझ्या बरोबर निस्वार्थपणे आणि मनोभावे दत्तगुरूच्या पादुकांची सेवा करावी लागणार. हव्यासासाठी नाही, नावासाठी नाही, कमाईसाठी सुद्धा नाही, फक्त भक्ती म्हणून. दादा, दादा ही शिक्षा, दादा ही शिक्षा मी आनंदाने स्वीकारायला तयार आहे. सेवा हीच सर्वात कठोर आणि पवित्र शिक्षा आहे. पण दादा, आज मी या तुला पादुका परत देत नाही. आज मी स्वतःला परत देतो. या पादुका तुझ्याचकडे राहू दे, तुझ्याच घरात. मी निस्वार्थपणे सेवा करेन. श्री गुरुदेव दत्त. मी स्वामींना साक्षी ठेवून मी हे जाहीर करतो की आजपासून या सेवेचा उत्तराधिकारी गणू असेल. गणू, गणू, बाळा, एक लक्षात ठेव, हा वारसा एक जबाबदारी आहे, संपत्ती नाही. स्वामी, आज तुमच्या कृपेने आमचं संपूर्ण कुटुंब एकत्र आलं. सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय. जा जा आणि पादुकांची स्थापना करा. आज सेवा सुरू होती आणि हव्यास संपतोय. शिव शंकर शंभो.